सैनिकांच्या 8 लोकांच्या 9 मागण्या आलेल्या होत्या. त्या पंचायत समिती, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख कार्यालय, MSCD यांच्या निगडीत होत्या. त्या प्रत्येक अधिकाऱ्याची प्रत्येक मी स्वतः बोलून त्यांच्या व्हॉट्सअपला तो अर्ज केलेला आहे आणि त्यांना त्या अर्जावर लेखी उत्तर पुढच्या मंगळवारपर्यंत कसली त्या माणसापर्यंत पोहोचवायचं. अन्यथा माझ्या ऑफिसला मंगळवारची मीटिंग लागलेली आहे, त्या मीटिंगला उपस्थित काय अडचण असेल तर यायचं अशा सूचना काळ दिल्या आहे. त्याप्रमाणे माझी संघटनेला जे काय कारवाई काल केली ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती समाधान झालेलं आहे. त्यांचा जर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन असतो त्यानंतर माझ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने वेळ द्यावा असं म्हटलं. तोही आम्ही आचारसंहितेपूर्वी काम करत होतो. आचारसंहितेत त्या महिन्यापासून तेही काम सुरू करू आणि माझे सैनिक यांनी देशाच्या सोडण्यासाठी अतिशय खडतर जीवन त्यांचं त्रासमय जीवन जगलेलं आहे याची जाणीव ठेवून सर्व तालुका प्रशासन माझ्या सैनिक संघटनेला यापुढे सहकार्य करण्याची कुठची अडचण राहणार आहे ही खात्री देतो. आपलं प्रशासन तहसील कार्यालय यामागचं कारण तहसील कार्यालयावर उपोषण म्हणजे तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून तहसील कार्यालयाकडे जातं आणि कुठल्याही आता लोकांनी समाजाचं आरक्षणाचा विषय आहे त्यांच्या मागण्या काही शासन कार्यालय काही नगरपालिका समोर पण तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून ते तहसीलदार कार्यालयासमोर आणि काही ठिकाणी अडचण पोलीस स्टेशनसमोर उपोषण करायची परवानगी पोलीस स्टेशन देऊ शकत नाही आणि त्यामुळं तालुक्यात सगळ्या विभागाशी समन्वय साधण्याचं काम एक तहसीलदार करतो. त्यामुळे आमच्या कार्यालयासमोर उपोषण संख्या जास्त असते.